ऐका नाही तुम्ही ऐका पहिले माझं एकच मिनिट ऐका तुम्ही बोला. हे चुकीचं आहे. तुम्ही एकच मिनिट ऐका. मी पण इकडचं स्थानिकच आहे. मला स्थानिक आहे पाहिजे. विषय नाही. मला स्थानिक असा विषय नाही. तुम्ही एक मिनिट खाली. अहो मी माफी मागायचं काहीच नाही बोललो. तुम्ही या साहेबांचं चला ना मी चांगलं कसं चालणार उत्तर बघायला. पहिले पण उत्तर तुमच्याकडून पाहिजे मला. सीसीटीव्ही का नाही आहे गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये? हा स्थानिकाचा विषय नाही. हा सिनियर सिटीजन आहे. हात जोडून माफी मागली आहे सिनियर सिटीजन. हो मी त्यांना बोल तुमचं काय काका उलट माफी मागायची काय गरज नाही. सीसीटीव्ही का नाही तुमच्या कॅबिन मध्ये? यांना माफी मागायला लागली आणि परत म्हणतात मी तुम्हाला विषय असाच आहे यांचा. हे बघा त्यांनी हा अर्ज दिलेला. ह्या अर्जाची शहानिशा करायला पूर्ण परिवार बिचारा धावतोय आज. अगोदर ना आता सांगा. हा 13 तारखेला शुक्रवारी आला. तुमचे जे अधिकारी आहेत कोणते पिंपळे साहेब आणि चौधरी साहेब अपमान करून हकलण्यात आल्यांना पूर्ण स्टाफच्या समोर माफी मागा. हे कुठला यांना अधिकार असे दिलेत का आपण? नाही आता हा विषय काय 163 आणि 156 काय करायचं? हा विषय राहू दे ना. पहिले हा विषय मला बघायचा. चौकशी लोकांना बोलून जे तक्रारदार आहे त्यांना आपल्या स्टाफ बोलून त्यांच्या समोर हात जोडून माफी मागायची. यांना बघा यांची उमर 65 आहे आणि यांची 74 आहे. सिनियर सिटीजन लोकांना म्हणतायत माफी मागा. म्हणजे अधिकारी मालक झाले का साहेब? नाही असं होणार नाही. मी असं वाटतं ब्रिटिश राज आहे. लोकांना त्यांच्या समोर हात जोडायचा. त्यापर्यंत बोलले साहेब तुम्ही आत्ताच्या आता चालतं पडा. बोलवा साहेब समोर बोलवा. कॅमेरा चालू असतील तर तुम्ही चेक करून घ्या. मी करतो सर. आपण आता पण बघू शकता. आता पण बघू शकता सर. सीसीटीव्ही एकच सीसीटीव्ही बघायचं. आणि दोघांना बोलून घ्या ना साहेब. मला बघायचं उत्तर पाहिजे. व्यवस्थित हाताळतो मी व्यवस्थित विषय. नाही सर हे सांगणार आहे तर टेक्निकल काय अडचण? सर दिस केस शुड बी रिझॉल्व्ड अँड देन यू शुड टेक अनदर केस. द फर्स्ट थिंग इज व्हाट ऍक्शन आर यू गोइंग टू टेक अगेन्स्ट दॅट ऑफिसर? नाही मी घेतो ना. मी चौकशी करतो. सर चौकशी आता पण तुम्ही करू शकता. डीव्हीआर आहे आपल्याकडे. रेकॉर्डिंग सगळी आहे आपल्याकडे. मी तेच म्हणतोय. टायमिंग पण हे लोक सांगतील आपल्याला. आपल्या समोरच आहे. आणि ऍक्शन इन द फॉर्म ऑफ सस्पेन्शन. दुसरी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांना आपण भेटायला येतो तो स्थानिक आहे की परप्रांतीय मला नाही माहिती. तो स्वतः सांगतो मी स्थानिक नागरिक आहे. स्थानिक आहे मी इकडचा. म्हणजे काय स्थानिक गुंडागर्दी करतो का सर इकडचा? पण सर अधिकारीला हा अधिकार आहे का लोकांना समोर उभा करून आपले अधिकारी बोलवून नंतर माफी मागवायची? हाकलायचं. अरे आपण घरामध्ये मी त्याची सविस्तर चौकशी करून त्यांचे ऍक्शन घेतो. तो विषय माझ्यावर तुम्ही आता करू शकता. कार्यालय प्रमुख म्हणून माझ्यावर तो विषय सोडून द्या. करणारच ना ते. पुढे चुकतंय आणि अधिकारी चुकू शकतात. का नाही चुकू शकत? यांचं म्हणणं आहे तुम्ही यांना हे केलं. मी उलट नाही बोललो. मी यांना हे पण बोललो की तुमची तक्रार असते ना ती तक्रार निवारण करण्याचं काम आमचं आहे. आम्ही ते करणारच. पण तुम्ही खोटं नका बोलू. आणि ऐका ना मी माफी मागा कधीच नाही सांगितलं. मी तुम्हाला बोललो माफी मागायचं. तुमचे अधिकारी स्वतः बोलले. अधिकारी बोलले माफी मागू नका. ठीक आहे मी चौकशी करतो. आता ते म्हणतात ना नाही झालं म्हणून. आणि मी हे पण बोललो महेंद्रला की ह्यांचं पहिले बघून घे. मी बोललो की नाही लगेच मंत्र्याला बोललो. पहिले ह्यांचं बघ आणि मग साहेब सांगतो रिक्वेस्ट करतो. मी पण इकडचंच आहे. ठीक आहे साहेब. स्थानिक हा शब्द वापरू नका तुम्ही. कार्यरत आहे नाही वापरणार मी. तो विषय माझा तसा नव्हता. तुम्ही काहीतरी वेगळा कळेल तुम्हाला उद्या सकाळी. असं गोरगरिबाला त्रास देऊ नका अजिबात. नाही मी करतो. मी बोललो त्यासाठी साहेब तुमचा कालावधी 4 तारीख नेमलेली आहे. महेंद्र चौधरी येतील.
तुम्ही जागेवर थांबून तुमची वहिवाट वगैरे दाखवा, त्यानुसार रेकॉर्ड तपासून मेरिटनुसार निर्णय घेता कारण येईल. त्यांनी आम्हाला 60 दिवसाचा अवधी दिलाय तर ते लेट होत आहे आपण 4 तारखेलाच करू ना. आणि ती अमाऊंट सर इकडची अमाऊंट इकडे भरपूर झाली म्हणून हरकत नाही. 4 तारखेला मी नोटीस इश्यू करतोय तुम्हाला, आता सर्वांसमोरच सांगितलं. सर हे साबित झालं की अधिकारी असे उद्धट बोलतायत आणि माफी मागवतात. नाही, मी यांची पण चौकशी करणार आणि त्यांची पण चौकशी करणार. त्यानुसार जो काही निर्णय आहे तो घेईल मी, तो सर्वांना कळवेल. काय ऍक्शन होऊ शकते सर? ऍक्शन अजून चौकशीच होणार आहे ना, चौकशी झाल्यावरच कळेल ना.